नारायणगाव येथील मोठी दुर्घटना युवकांच्या सतर्कतेमुळे टळली आहे। दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजता मार्केट यार्ड गेट समोर महावितरण उपकेंद्र नारायणगावच्या बाजूला रस्त्याच्या पुणे नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाताना उजव्या बाजूला जुने 50 वर्षांपूर्वीचे एक वडाच्या झाडाला अचानक काही समाजकंटक किंवा काही धूम्रपान करण्याकरिता गेलेल्या लोकांनी आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे। आग लागण्याची माहिती वारुळवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आदिल शेख यांना दिली। त्यांनी ताबडतोब माहिती वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना दिली। त्यांनी लगेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना ही माहिती दिली। त्या ठिकाणी लगेचच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ठेमरे, शैलेश वाघमारे घटनास्थळी दाखल झाले। ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, युवराज जवळेकर, जुबेर शेख, सूरज चौहान, रोहन भुजबळ, ऋषिकेश भुजबळ, जुबेर शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी अजित भुजबळ, विशाल घुले, जुन्नर नगर परिषद अग्निशमन केंद्र यांना कळवले असता त्या ठिकाणी आपदा मित्र राजकुमार चव्हाण, संतोष रोकडे हे अवघ्या अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी हजर झाले। प्राथमिक आग विझवण्याकरिता गिरिजा हॉटेल या ठिकाणावरून थोड्या प्रमाणात पाणी आणून तात्पुरत्या स्वरूपात आग विझवली होती, परंतु बाजूलाच नारायणगाव महावितरण उपकेंद्र जवळच असल्याने पुढील होणारा मोठी दुर्घटना टळली आहे। आग लागलेले झाड सुमारे 50 वर्षांपूर्वीचे जुने आणि अतिप्राचीन असून ते जतन करणे आपले सर्वांचे काम आहे। अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली। या ठिकाणी आग विझवण्यासाठी यश आलेले असून संपूर्ण आग वीज दिली असून आजूबाजूला सगळीकडे भरपूर अशा प्रमाणात पाणी मारलेले असल्याने त्या ठिकाणी परत आग लागणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज चॅनल, नारायणगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.